ऐका, आताही तोच आहे आणि बाहेरही तोच आहे, चालताना तोच आहे आणि बोलताना. याच्यामध्ये आपण बसल्यापैकी सगळेच असं काही दोष लावून घेऊ नका. आपल्या आत एक आहे तर बाहेर एक आहे. कोणाच्या? आपल्या आत एक आहे आणि बाहेर एक आहे. माणसं एकाची आहेत हे विशेष आहे. काहीच्या आत एक आहे. आत्ता कीर्तनाला बसल्यावर काही म्हणले असतील, हाय बरोबर आहे सगळं कीर्तन त्याच आहे, पण त्याला तरी येतं काय दुसरं. अरे बाबा हे म्हणणं सोपं आहे, मग तू येऊन कर ना कीर्तन. तुम्ही हे एक लक्षात ठेवा, जिला स्वयंपाक येत नाही तीच नावं ठेवते दुसऱ्याच्या स्वयंपाकाला. जिला स्वयंपाक येतो तिला माहिती आहे चुली पुढे बसल्यावर किती जाळ लागतो आणि किती डोळ्यात धुपण जाते. आता गॅस आहे, तुम्ही मला येड्यात काढता. चला आता हरे बाहेर हरे, हरीने घरी कोंडेले. मग आताही तीच आहे, बाहेरही तीच आहे, चालताना तोच आहे, बोलताना तोच आहे. याकरता एक रूपक केलं बघा. काय केलं? गाईचं वासरू म्हशीला सोडशी, म्हशीचं पारडू गाईला सोडशी, बैलाची धार कशी काढू रे, काना तुझ्या मुरलीच्या पायी रे, मन मोहिली. आपल्याला ते पुढचं नाही घ्यायचं, इथलंच घ्यायचं. गाईचं वासरू म्हशीला सोडशी. हे गाईचं वासरू म्हशील सोडशी ही गवळण काही कोण्या गाथ्यात मला दिसत नाही. आणि जर कोणी लय अभ्यासू असेल तर त्यांनी सांगावी अशी माझी विनंती आहे. पण हे रूपक आहे, पण हे म्हणणारे सुद्धा असे गोड म्हणतात. महाराज तुम्हाला काय सांगावं, ह्या चटक्याच्या आणि चुटक्याच्याच गवळणी जास्त फॉर्मला आहेत सध्या. पण त्या अरे रात्र रात्र भजन करतात राहावे. हा, नामदेवाच्या गवळणी, निळोबाराच्या गवळणी पाहत नाही तर हे सगळं गोड वाटत. आता त्याला तुमचा दोष नाही, त्याला आम्ही तरी काय करणार आहे. तुम्हीच गाथा कधी उघडला नाही. माझा म्हणण्याचा उद्देश एवढा आहे, हे रूपक केलं. काय रूपक केलं? पूर्वीच्या काळातली सासू होती, तिनं सोनाला हाक मारली, सांगितलं अगं तू काय करते, तर ती गोविंदाचं चिंतन करत होती. मग ती चिंतन करताना कसं करत होती? झोपताना गोविंद, चालताना गोविंद, पाहताना गोविंद, बसताना गोविंद. सासूनं सांगितलं असं गोविंदाचं नाव घेतल्यावर स्वयंपाक होईल का? ती म्हणली कसा होणार नाही, गोविंद गोविंद म्हणा लागली छंद. आता मनात येतेच, ध्यानात येतेच. सासूनं हाक मारली अगं स्वयंपाकाचं जाऊ दे, पण सकाळ झालाय, सूर्य उदय झालाय, दूध काढण्याकरता गेलं पाहिजे. तिच्या मनामध्ये तेच ध्यानात श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे. दूध काढण्याकरता हातामध्ये चरी घेतली, एका हातामध्ये वासरू घेतलं आणि दूध काढण्याकरता निघाली. घराच्या बाहेर म्हणजे गोठ्यापर्यंत जाणार तेवढ्या सासून हाक मारली. म्हणले का गं तुझे का डोळे गेले का, तुला कळत नाही का? म्हणले काय झालं? तुला कळायला पाहिजे, तू दूध काढण्याकरता हातात चरी घेऊन निघाली आणि वासरू कोणाचं आहे? ती म्हणली आत्या तुम्हाला दिसत नाही नीट, वासरू गाईचंच आहे. आत्या फार हुशार होती. आत्या म्हणली वासरू गाईचं आहे, पण ते आटलेल्या गाईचं आहे. पण त्या गाईचं, जी गाय दूध देत नाही तेच भया आत्या. मग तुम्ही मगाशीच म्हणायचं ना. आता एक लक्षात ठेवा, हे पूर्वीच्या काळात आत्या म्हणणं, आहो म्हणणं, काहो म्हणणं हे होतं. आता जर मी जास्त ओर बोलल तर इंदुरीकरांची अवस्था काय तुम्ही करून ठेवली माहित नाही का तुम्हाला? आणि कमेंट करणारे म्हणजे काय लयच हुशार आहे का, लयच आकली आहेत का त्यांना? बरे कीर्तनकार हा त्याच्या ओघात राहतो, तो बोलत असतो आणि पुन्हा तेच शिकवणार आपल्याला काय बोलावं. तुम्ही शिकवणार का काय बोलावं? आणि त्याला आपले 10-5 साथ देणारे राहतात ना, त्याशिवाय ते थोडेच बोलत आहेत. आपल्यानेच मीठ खाल्ल्यावर दुसऱ्याचं काय आलं तपासायचं समुद्रात काय पडलेलं आहे. वस्तुस्थिती ही आहे महाराज. माझा म्हणण्याचा उद्देश एवढा आहे, आपण पूर्वीचा काळ आणि आताचा. आणि हे बघा काल्याच्या प्रसंगात ती वर्णन आहेच ना, कोणी सुना कोणी. मग एखादा मला विचारेल ती ज्ञानोत्तर होती, तुला ही सांगायची काय गरज होती? अरे लोकाला कळायला ते सांगावं लागेल ना. अहो काहीला भाजीतला फरक कळा ना, डाळ कोणती आहे, तुरीची आहे का मुगाची, त्याला सांगावं लागतं ही मुगाची आहे ही तुरीची आहे. येडे झाले का काय तुम्ही? अरे बोलावं लागेल का नाही? का सगळं असंच होत असतं? मला माहिती आहे कोणत्या सुना आहेत, कोणती भक्ती आहे, काय आहे, पण हे डोक्यावरून जायला लागलं म्हणून थोडंसं सामान्य शब्दात बोलण्याचा प्रयत्न त्यांनी केला असेल. इथपर्यंत घ्या ना, काय फरक पडला? हा, गाईचं वासरू म्हशीला सोडशी, आपला विषय इथे. म्हशीचं पारडू गाईला सोडशी. आता एक विचार करा, पारडू कोणाचं? गाईचं. आणि सोडलं कोणाकडं? पण निघताना हातात जेव्हा तिने घेतलं ना, ते वासरू गाईचंच होतं, पण जी गाय आटलेली होती दूध देत नव्हती तिचं वासरू होतं. आता एक कल्पना करा, ज्या अर्थी तिच्या हातामध्ये आटलेल्या गाईचं वासरू येतं त्या अर्थी ती भगवंताशी समरस आहे. जर तिला कळलं असतं हे त्या गाईचं वासरू नाही, तर तिच्या मनात दुसरं काहीतरी चाललेलं होतं. पण मनातही तोच, ध्यानातही तोच. लक्षात आलं, वासरू सोडून दिलं. मग पुन्हा दुसरं वासरू घेतलं. कोणाचं? गाईचं घेतलं. दूध काढण्याकरता गेली आणि जशी गेली कुळी भाऊसाहेब तशी ती गाईच्या गोठ्यात गेली. वासरू सोडून दिलं आणि वासरू सोडून देऊन भजन सुरू केलं. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नाराय. इतकी तल्लीन झाली, वासरानं दूध पिलं, गाय सगळी निवांत झाली, वासरू निवांत बसलं. तिनं चरी तिथं ठेवली. थोड्या वेळानं ती चरी हातात घेतली, पुन्हा दुसऱ्या गायीपाशी. आता सगळ्यात गायाचे वासरं प्यायला लागल्यावर हिला दूध काढायचंच भान राहिलं नाही ना.
तिनं तिथून पुढं म्हशीच्या गोठ्यात गेली. आता म्हशीच्या गोठ्यात गेल्यानंतर पाहिलं, म्हशीच्या गोठ्यात पाहिलं तर काय आता म्हैस काय वासराची विसराची काही गरज नाही, पण ती तिथंही नाही. भजन करत करत बैलाच्या गोठ्यात पोहोचली. आता सामान्य माणसाचा विचार आणि आपला विचार याच्यात फरक आहे. बैलाच्या गोठ्यात गेल्यानंतर येड्याला जरी विचारलं बैल दूध देतो का, तर येडं सांगतं बैल दूध देत नाही. पण आमचं भक्तिशास्त्र इतकं पवित्र आहे की बैल सुद्धा दूध देऊ शकतो, इतकी भगवंताच्या साधनेमध्ये ताकद आहे. भगवंताच्या साधनेत ताकद आहे. मग तिनं काय केलं? काही नाही. भजन करता करता श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारा बसली. बैलाच्या खाली पाठीवर थाप टाकली आणि काशेमध्ये हात घातला. जसं हात घातलं तसे स्तन तयार झाले. भरं भरं दूध काढू लागली. सासूबाईन पाहिलं सकाळपासून गेली, अजून काही ना. गाईचा गोठा पाहायला दिसत नाही, म्हशीचा गोठा पाहायला दिसत नाही. मनात पण आलं नाही की बैलाच्या गोठ्यात असेल, पण म्हटले चारा टाकायला गेली असेल म्हणून सहज सासूबाई बैलाच्या गोठ्यात गेल्या. जशा गेल्या तशा पहिल्या बैलाच्या खाली सुनबाई दिसल्या. काय काढताना दिसल्या? दूध काढताना. सासूबाई म्हणली, बाया दूध काढते कोणाचं? पाहिलं तर धारा निघत्यात पांढऱ्या शुभ्र. समोरून पाहिलं तर येस नाही, बैलच आहे. इकडं पाहिला बैल, इकडं पाहिला बैल. आणि मग हे दूध कोणाचं काढी ती? तिला वाटलं आपल्या चष्म्याचा नंबर वाढला असेल. होतं ना कधी कधी घोटाळा होतो, पण एवढा घोटाळा व्हायला आपण इतके चांगले आहे का? ती गवळण आहे महाराज, तिला बैल गाय. बरं ऐका ना, जर बरं का अशोक महाराज, जर दूधच काढायचं होतं ना, दूधच, तर बैलाचं दूध काढताना धारा काढता काढता चरी भरल्यावर थांबायला पाहिजे की नाही? मांडगे महाराज थांबली नाही. दूध काढणं चालून, धारा वाहून सगळं दूध चाललं. सासूबाई म्हटल्या, गाईनं दूध नाही दिलं, वासरू गाईला पिलं, म्हशीच्या गोठ्यात कोणी दिसत नाही, सुन तर दूध काढायला आली. आज आपल्या डेअरीला बहुतेक 2-3 लिटर दूध कमी जातं. मग हे वाहून जाऊ देण्यापेक्षा आपण काढून पाहू. कोणाचं? आता ध्यानात आलं का? हिच्या मनात कृष्ण आहे, पण तिच्या ध्यानात फक्त दूध आहे. काहीच असंच आहे, इथं आलं तरी घर डोक्यात आहे. कवा संपत आहे कवा जात आहे, संपितो. मग आता काय करावं लक्षात येईना. सासूबाई घरी गेल्या आणि तिने एक चरी आणली. सुनबाई इकडनं धारा काढते, सासूबाई तिकडनं खाली बसल्या आणि बैलाच्या काशीत हात घातला. जसा हात घातला तसं बैलानं असे रपकन लात मारली. तुम्हाला काय सांगावं, दपकन पडली. 32 गेले. काही नाही. पदर आडवा लावला. सुनबाईने विचारला, आत्या काय झालं? म्हणले लात मारली. कोणी मारली? म्हणले गाईनं. सुनबाई म्हणले, आत्या तुमचे डोळे जरा खराब झालेत. गाय नाही ती बैल आहे. आणि म्हणले तू काय कर? आता ते तिथं दूध काढत होते. वासरू गाय चरी तिथं दिसली. मग सासू म्हणली मनात, बाय मग इथं कोण आहे? मीच आहे, सगळीकडे सिद्धबेटात राहते, वडगाव चौकात जाते, पाळण्यात पण जाते. मग इथं म्हणजे इथं बी. पण ते दात पडले ना, आता ते काही सांगता येईना. पदर आडवा लावला, ते सगळं लटंबळ घरी आलं. घरी आल्यावर मुलानं विचारलं, माझ्या आईला काय झालं? ती माझ्याकडे पाहून सुद्धा बोला ना. कशा बोलते म्हणे, कोणी पाहावं असं राहिलंच नाही काही. हा म्हणला, पण काय झालं? काय नाही म्हणले, तुमच्या आईला काय झालं हे जर मी सांगितलं तुम्हाला कधी खरं पटणार नाही, कारण आम्हाला माहिती आहे आम्ही लोकांचं धन हे जगून जगायचं, कोणासाठी करून करायचं, कोणासाठी लोकांचं पाहतं कौतुक वाटतं, शेवटी माईचंच गोड राहतं. आम्ही किती समजून सांगा, पण म्हणलं ती इतकं हरिपाठ म्हणू नको. झालं काय ते सांग पटकन. नेमका काकडा झाला कुठं ते तरी सांग. हे संध्याकाळची वेळ झाली. म्हणले काय नाही, म्हणले मी गाईचं दूध काढत होते ना, आत्या बैलाचं दूध काढत होते. अरे बापरे म्हणला. बोलव बरं आईला. म्हणले आईला जवळ घेतलं. आईला विचार, म्हणले का गं? माझी बायको म्हणते तुम्ही बैलाचं दूध. बल्लेच होते ना. म्हणजे तिला बी बोलव. सुनबाईला जवळ बोलवलं आणि बोलवल्यावर विचारलं, मला एक सांग काय झालं? काही नाही म्हटले, आत्यानं मला दूध काढायला सांगितलं, मी गाईचं दूध काढत होते, मला थोडा वेळ झाला म्हणून आत्या मला पाहण्याकरता आल्या आणि आत्या डायरेक्ट बैलाचं दूध का म्हणला. ए आई यार तुला काय कळतं का? अहो मी न बोललेलं बरं. अहो तुमच्या पोराचं लग्न व्हायची वेळ आली, पण आत्याला बैलन गाय कळा ना. आत्या म्हणली आता इज्जत राहिली नाही, फक्त तिला बोलव. जवळ घेतलं ना, हात जोडले आणि तिला विचारलं, मी तुला पाहण्याकरता आले, पण मला असं का होतंय? तिनंच उत्तर दिलं, पाहता श्रीमुख गोविंदाचे पाहता श्रीमुख, गोविंदाचे पाहता श्रीमुख, गोविंदाचे दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख, दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख,
म्हणाले महाराज, पाहता श्रीमुख गोविंदाचे. काय झालं? उत्तर दिलं, मी त्या परमात्म्याला पाहिलं. आता ज्याला पाहिल्यामुळे ही अवस्था झाली त्याचं वर्णन नामदेवरायानं केलं. दुःखाची निवृत्ती, सुखाचे ते सुख. पण पाहता श्रीमुख, आता या श्रीमुखाचं वर्णन करताना असं केलं, तुझे श्रीमुख सुंदर कटे झळके पीतांबर. काय वर्णन केलं? राजस कुमार मदनाचा पुतळा, राजस कुमार मदनाचा पुतळा, रवी शशी काळो बलिया राज सकुमार मदनाचा. किती वर्णन? रूप सावळी सुकुमार, 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 रूप सावळी सुकुमार. आणि कुंडली मकराकार, कानी कुंडली मकराकार, मकराकार, मकराकार सुकुमार, रूप सावळे सुकुमार, रूप सावळे सुकुमार. रूप सावळे सुकुमार कानी कुंडले. अजून प्रमाण पाहायचं असेल तर आवडे ही रूप गोजिरे सुगुण, पाहता आलोचन सुंदर ते ध्यान, रूप पाहता. ह्या सगळ्या वर्णनाचा विचार केला, मी त्या परमात्म्याला पाहिलं. पण ज्याला पाहिलं तो होता कसा? सावळा देखेला नंदाचा, सावळा देखेला नंदाचा, तेने आनंदाचा पुराला. मी ज्याला पाहिलं तेने आनंदाचा पूर. कसा आहे? काळी घोंगडी, हातामध्ये काठी, हे सगळं वर्णन त्याचं केलं. मग दुःखाचे निवृत्ती, सुखाचे ते सुख. मग पाहता श्रीमुख गोविंदाचे, त्या गोविंदाला पाहिल्यानंतर आम्हाला सुख प्राप्त झालं. नामदेवरायाने विचारलं तो होता कसा? दुसऱ्या चरणात रंगनी रंगनाथ गुलगुला बोलत, रंगनी रंगनाथ गुलगुला बोलत, रंगणी रांगत गुलगुला बोलत, आसुर रुळत चरणातळी. सरळ सरळ अर्थ लागतो. रंगणी रांगत गुलगुला बोलत. मग आसुर रुळत चरणातळी, परमात्मा रांगू लागले.
रांगता रांगता काय केलं सगळं चरित्र बघा. येणे माझे कवाड उघडिले, येणे शिंके ओतोडिले, दया दुधाते बक्षिले उलंडिले, एदशे चरित्र केले नारायणे. रांगता गोधनी काय केलं रांगत रंगणी, चोरीत लोणी धावणे धरते गवळणी, बांधित जरणी देते घराणी, यशोदे साजोनी, दही दूध बक्षोने तमाला मिळाले, नवल केले साजने. कृष्ण आळवा आळवा परतुने माते दावा, कृष्ण आळवा. तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत, तळवे तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानी रांगत. रंगणी रंगनाथ तो गाते किराग सरे, रंगणी रंगनाथ तो गाते किराग सरे, रंगणी रंगनाथ तो गाते किराग सरे, तळवे तळ हात टेके डाव्या गुडघ्यान रांगत. हे सगळं वर्णन मी फटफट सांगतोय. मला काल्याचं कीर्तन 2-4 तास करता येतं, तसं काय नाही. हे संगीत महोत्सव आहे. विठ्ठल विठ्ठल. रंगणी रांगत गुलगुला बोलत परमात्मा रांगू लागले, रांगता रांगता बोलू लागले. आता हे रांगणं आणि बोलणं या क्रिया सहसा बालपणातल्याच आहेत, पण बालपणातल्या ज्या क्रिया सांगितल्या त्याही क्रिया कोणत्या काळात असतात माता मावल्यांना माहिती आहे. कारण इथल्या सगळ्या माता मावल्या, इथल्या म्हणण्यापेक्षा सगळ्या महाराष्ट्रातल्या माता मावल्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत, त्याच्यामुळे त्याला माहीतच असेल हे सगळं. आताचा 21चा हप्ता आलेला आहे, त्यामुळं यात्रेत गर्दा त्यांचाच जास्त आहे. एकनाथराव प्रसन्न झालेत, काय काळजी तुम्हाला. हां चला अजून पुढचं होतं. भाऊ गेले वाहून वाहून बरोबर ना. तिकडे काय कमी पाऊस झाला काय? हां पण ते अजून मिळालं नाही, पण यायचं पहिलं आलं. हां हे हुशार महाराज. राखी पौर्णिमान ती कोणची ती भाऊबीज समर्पण आहे तुम्हाला सगळं. हां हात का तोडून नेणार आमचे, पण महिना येऊ द्या तुमचा. हां चला आपल्याला उत्तर द्यायचं होतं काय. रंगणी रांगत गुलगुला बोलत. मग आता हे रांगणं आणि बोलणं हे बालपणातल्या बाळाला जमतं. कोणत्या कितव्या महिन्यातल्या लेकरालाच कळल, आईला कळल. पोरग रांगायला लागतं ते कितव्या महिन्याचं असतं. काही सांगतात 9 महिन्याचं, काही सांगतात 8 महिन्याचं. नेमकं कितव्या महिन्याचं असतं भया? मग हे जर आम्हाला माहित असतं तर आळंदीला काय आलो असतो तो ऐकायला. अहो 6 महिने 27 दिवस, 7वा महिना संपायच्या आत पोरग रांगायला लागतं. त्याचं कारण आकाशवाणी झाली होती, हिच्या पोटी 8वा तुला मारण्याकरता येणार आहे हे सांगितल्यावर कंसाने त्यांना बंदी शाळेत ठेवलं आणि 7वा गर्भयोग मायेने नेला आणि कृष्ण परमात्मा 8वा झाला. म्हणजे 6 महिने 27 दिवस, 7वा महिना संपायच्या आत पोरग रांगायला लागतं. आणि रांगायला लागल्यानंतर त्याच्यातही शास्त्र आहे. जेव्हा मुलगी रांगते तेव्हा ती पुढं सरकते का मागं सरकते? बया एवढं कुठं ध्यानात आहे आता. अहो मुलगी 2 वेळा रांगते. कसं? पहिल्यांदा पडल्या पडल्या ती मागं सरकते, नंतर पुढे सरकते. त्याचं कारण तिला 2 कुळाचा उद्धार करायचा असतो म्हणून. आणि मुलगा जर रांगायला लागला तो पळड्या पळड्या भर भर पुढं सरकतो, कारण त्याला बापाचा झेंडा पोलीस चौकीला लावायचा असतो. ते कधी दोन्ही कोणत्याच कुळाचा विचार करे. बाप सुद्धा जलात नेऊन टाकी ती. अवताराला येताना ते जलातच होते ना. विठ्ठल विठ्ठल असं मुलीमुळे कधी घडत नाही, कधी घडत नाही. पण माझं उत्तर मला द्यायचंय. मग हे रांगायला लागल्यावर बरं त्याच्यातही पुन्हा कारण सांगितले. तळवे तळ हात टेकेत डाव्या गुडघ्यानं रांगत. मग रांगू लागले. रांगता रांगता बाहेर आले आणि गवळणी पाण्याला जाताना पाहिल्या. भगवंतांना हात जोडून विचारलं काय आहे. नामदेवरायानं शेवटच्या चरणात नाम म्हणे हाती लोनियाचा उंडा, नाम म्हणे हाती लोनियाचा उंडा, लोनियाचा उंडा, नाम म्हणे हाती लोनियाचा उंडा, नाम म्हणे हाती लोनियाचा उंडा, नाम म्हणे हाती लोनियाचा उंडा, नाम म्हणे हाती
गुलगुला